महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कवट हे अगदी आरामात बाजारामध्ये मिळू शकतं। कवट खायची चटणी खूप सुंदर टेस्टी लागते आणि आरोग्यदायी सुद्धा आहे। कवट हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेमंद आहे। कवट नेहमी पिकलेलेच खावे। कवट सेवन केल्याने भूक वाढते, त्याच्याने पोट साफ होते व त्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे। तसेच पोटातील जंत कमी होतात, कोलेस्ट्रॉल कमी होते व बीपी नियंत्रणात राहते। चला तर मग बघूया आता चटणी कशी बनवायची आहे। कवट मी फोडून घेतला आहे। कवट फोडल्यानंतर आपण त्याच्या ह्या शिरा सगळ्या काढून टाकायच्या आहे। हा गर मी मोजून घेतला आहे, 1 वाटी गर आहे। जेवढा गर आहे आपला तेवढाच आपण गूळ घ्यायचा आहे। जेवढा गर होता तेवढाच मी गूळ हा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। थोडंसं आपण काळं मीठ घालायचं आहे आणि आता मिक्स करायचं। आपण आता छान अगदी मिक्स केलेलं आहे आणि आता हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहे आणि आता सर्व करू शकतो।